नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर बघा आपलं आज परत काम सुरू झालं दिवसा गहू भरायचं. तर गहू तिकडचे आपण भरून घेतले होते त्या दिवशी. तर आणि सकाळी थोडेसे एवढे भरले बघा, 10 गोण्या. सकाळी सकाळी इकडनं दाखवते, ऊन येते ना. तर 10 गोण्या इकडच्या भरले आणि त्या दिवशीच्या तिकडच्या त्या 20 गोण्या भरलेल्या, अशा 30 गोण्या भरायच्या झाल्या. आणि आज परत 30 गोण्या आणलेले भरायला. तर ह्या गावामध्ये भरायच्या आता. अजून इकडचं पूर्ण गंज बाकी आहे, या कागदाखाली आहे, तो दिसत नाही तरी पण इकडे बघा. आणि इकडचं हे पूर्ण अजून 30 गोण्यांमध्ये भरायचं आहे. बघू आता किती गोण्या भरते. पूर्ण 30 तर त्या भरतील, कारण की अजून गोण्या लागतील असं अंदाज आहे. तर हे बघा, त्या दिवशी वासराला नेलं होतं, तर वासरू गुलाल घेऊनच घरी आला होता आणि आता चाललंय चरायला. तर वासराची तब्येत वगैरे बघा पाहू राहिला. तर त्या दिवशी संध्याकाळी गुलाल घेऊनच घरी आला. तर त्या दिवशी अंधार होता, त्याच्यामुळे मला दाखवायला वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता दाखव. तर निघालाय आता तो चरायला. तर गव्हाचे सगळे रानं जे आहे ते मोकळे झाले. बाकी तिकडचं जे खोंड्याचं रान आहे तिकडेच त्याला बांधायला नेते. तर खातो तो व्यवस्थित तिकडंच. पळवा ना. तर असं इतकं शांत दिसतो. जर नील पाटीवरती तर मग त्याचे बघायचे. तर चला, काम चालू असताना मी म्हटलं चला तुम्हाला दाखवा की गोऱ्याला गुलाल घेऊन आलंय. असं त्या दिवशी जाताना दाखवलं होतं, पण आल्यानंतर दाखवलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला. तर हे बघा, अशा प्रकारे आपण 7-8 गोण्या ज्या आहेत त्या आधी भरून घेतल्या आणि मग नंतर माप करायला ठेवले. तर हे बघा, जेवढं लागेल तेवढं टाकून घ्यायचं वरून, आणि बाकीचं जर जास्त झालं ते पण काढून घ्यायचं. असं काम दोघां मिळून करून घेत होतो आम्ही पटापटा. तर परत पण गोणी उचलून इकडं ठेवायची त्या साईडने. तर एक साईड अशी लाईन लावतो गोण्यांची उचलून उचलून.